तुझ्यासाठी ही साडी आणि हे मंगळसूत्र आणलं होतं। मला यातलं काहीच नकोय। हे प्लीज तुम्ही तुमच्याकडे ठेवा। मुक्ताची पाठवणी ही साडी नेसून हवी अशी माझी इच्छा आहे। अहो पण मुक्ता हे एवढं महाग तुमचं वडील हे तर हिच्या जीवावर उठलं। तुम्ही त्याची काळजी करू नका। मुक्ताच्या केसालाही धक्का लागणार आणि माझ्या वडिलांना कसं समजवायचंय ना ते मी। हा, ही साडी सुद्धा वडिलांच्याच पैशांनी घेतली असेल ना? नाही, हे तर पप्पा भाऊ घेऊन आलते ना। हो म्हणजे मीच त्याला आणायला सांगितली होती आणि हे माझ्याच पैशानं मी। पैसे माझ्या वडिलांनीच दिले होते। बरोबर आहे तुझं। म्हणजे आपला संसार पण वडिलांच्या पैशानेच करणार आहे का? जो माणूस माहित का तिरस्कार करतो, काय कुटुंबाच्या जीवावर उठलाय, त्यांच्या पैशातून तुम्ही साडी आणली? मी खरंच एवढ्या वर्षात माझ्या मुलांसमोर काहीच आदर्श तयार नाही केले का? त्याला मला बाप म्हणायची लाज वाटावी एवढा वाईट आहे मी? पण युवराज बोलल्याचं मला एवढं का वाईट वाटतंय? बरोबरच बोलतोय तो म्हणा। कुठे माझं अस्तित्व? बाबा, अरे तू कधी आलीस त्या ह्याच्यावरून? कुठं शिकतेस ते? कॉलेजातून आत्ताच आले। तुम्ही म्हणालात ना कॉलेजवरून आलीस की भेट, म्हणून आले। काही काम होतं का? काय झालं बाबा? नक्की काय झालंय बाबा? गायत्री, बाळा मला खरं खरं सांग, तू खुश आहेस? म्हणजे घरात सध्या जे चालू आहे त्यावरून मला। तसं नाही ग, म्हणजे मी तुला आजपर्यंत काही कमी पडू दिले का? काय खरं असेल ते सांग। कधीच नाही बाबा, पण असं का विचारताय तुम्ही? मी तुझा बाप आहे याची तुलाही लाज वाटते का ग? अहो काही काय बोलताय बाबा? नाही, त्या युवराजला लाज वाटते मी बाप असल्याची, म्हणून म्हणलं तुलाही विचारावं। काय बोलला तो तुम्हाला? काय म्हणाल? तो खूप काही बोलला, नको नको ते बोलला। तो म्हणाला एक बाप म्हणून आदर्श समजावा असं तुमच्यात काहीच नाहीये। मी म्हणजे अगदीच तो हाय ग, काय ते ज्याच्या जगण्याला काही अर्थच नसतो ना तसा, हा निरर्थक निकम्मा। माझं काही अस्तित्वच नाहीये म्हणाला तो। अर्थात या घरात माझं काही अस्तित्व नाहीये, मान्य आहे मला, पण
पण माझ्या माणसांच्या मनात त्यांच्या आयुष्यात अस्तित्व आहे का नाही, या घरात माझी ती ही काय किंमत तर नाहीच आहे, हे खरं आहे, माहितीये मला. पण माझ्या मुलांसमोर सुद्धा किंमत नाहीये का? युवराजच्या लेखी तर नाहीच आहे ग, पण तुझ्या समोर सुद्धा नाहीये. बाबा नाही, कसं आहे, काहीतरी माणसानं खरं खरं बोललं पाहिजे. मला माझी ती ही जागा कळली पाहिजे, मला माझी जागा कळलीच पाहिजे. नाही बाबा, बाप म्हणून मी हारलो ग, हारलो. नाही असं अजिबात नाहीये बाबा, असं अजिबात नाहीये. बाबा तुम्ही वडील म्हणून सगळ्यात बेस्ट आहात. तुम्ही दादांसारखे नाही आहात ना, म्हणून तो तुम्हाला नावं ठेवतोय. पण बरं झालं तुम्ही दादांसारखे नाही आहात. तुम्ही मनाने निर्मळ सज्जन माणूस आहात. तुम्ही खरे आहात बाबा. तुमच्या मनात कोणाविषयी राग तिरस्कार असं काहीच नाहीये. मला तुमचा खूप अभिमान वाटतो बाबा, खूप. खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात. बाबा रडू नका, बसा, या बसा. आणि तुम्ही अजिबात मनाला लावून घेऊ नका. काहीही वाटलं तरी माझ्याशी बोलत जा. हो ग, बापाने बोललं पाहिजे मुलांशी. ना कळत्या वयापर्यंत आई वडील मुलांना म्हणत असतात की बेटा काही वाटलं तर बोलत जा आमच्याशी. पण मग मुलं कळती झाल्यानंतर त्यांनी सुद्धा आई बापाला असं तुझ्यासारखं म्हणायला पाहिजे ना की बाबा काही वाटलं तर बोलत जा माझ्याशी. बाबा आपण खरंच बोलूया. आपण कधीच एकमेकांशी मोकळेपणाने बोललो नाही होत. बाबा मला तुमच्या आधाराची खूप गरज आहे. मला पण